देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले, मात्र तडीपार गृहमंत्री झाला नाही. अमित शहांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर. शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतल्याची देखील टीका. तुम्ही जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हाला देखील लवासाची फाईल उघडावी लागेल. पवारांनी शहांवर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलार यांचा इशारा. नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी. 23 वर्षीय तरुणाचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू. तर नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नागपुरातील 14 उड्डाणपूल आज बंद ठेवण्यात आले होते. एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 खाटांचं तर बोरिवलीमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारणार. परिवहन मंत्र्यांची घोषणा. तर कुटुंबियांसाठी मोफत उपचारासह 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेचा खर्च देखील राज्य शासन करणार. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंहांची फडणवीसांसोबत चर्चा. पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. महायुतीमधील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार. महायुतीच्या सर्वच आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन घेणार. महाकुंभाच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटी भाविकांकडून गंगा आणि संगमावर पवित्र महास्नान. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्विट करत शुभेच्छा.